देदकाचं पहिलं स्क्रीनिंग झाल्यानंतर तृप्ती सरांना बोलली की सर तुम्ही सुंदर काम केलं, हो. तुमची 1-2 कामं मला नाही आवडली पण हे मस्त आहे. तर मी तिला बाजूला घेऊन बोललो अरे तू असं कसं सांगितलं सरांना. डोसा सांग. हां तो पण फन रिपब्लिकच्या इकडे तो आहे ना त्याच्याकडून नाही त्याला हा 2 सांग. कसे कशासाठी कशासाठी? खाण्यासाठी फन रिपब्लिकच्या बाजूला तो साऊथ इंडियन त्याच्याकडून मागवण्यासाठी. हे हो मी फळीवरचे पैसे चोरायचो म्हणजे मी खाचे मास्टर होतो सर. खाच्या काय? खाचे मास्टर म्हणजे मी आमच्या गल्लीत फेमस होतो. मी त्यांच्या मागे जायचो बस स्टॉप पर्यंत. मामा दे ना मामा. सुपरस्टार सुपर घरात नाही. एकदा तिने 2 पोती माझी बक्षिसं भरून समुद्रात टाकून दिली. आम्हाला ताप कशाला तो, पण तू साफ करत जा, तुला मिळाली आहे तर दररोज ते फडकं घेऊन पुस, सकाळचे 2 तास त्यात काढ. नाही म्हणजे सिद्धूकडनं एक्सक्लुझिव्ह असं आम्हाला कशाला दूरदर्शनचं नाव घेतलं बघ, ते भेटते सारखं. आपणच टाळ्या वाजवू. करेक्ट. पण मी दादाला मगाशी विचारलं की काय म्हटलं तर आवडेल. मकरंद दादा म्हणला पॉपकॉर्न म्हणून. तुला आवडतात वाटतं? नाही रे, दिसलं म्हणून. अच्छा दिसलं हे यात पॉपकॉर्न नाही बरं का, हे G2 आहे. हां. G2 ना आमचे प्रायोजक आहेत. अच्छा G2 आमचे ब्रँडिंग प्रायोजक आहे ते. हां. मग आम्ही ते पॉपकॉर्न समजून खाऊ. हो असं. पण ते वेफर आहेत. हां. वेफर आहे. हो काय. नाही बरंच काय काय आहे खरं तर. मला तर पहिलं वेफर दिसलं, हां. हे शेंगदाणे, अरे खूपच मस्त आहे, खट्टा मिठा वगैरे. असो सिद्धू, येस. तू खऱ्या आयुष्यामध्ये हं. आता धनाजी खूप चोऱ्या करतो, हां. पण तू खऱ्या आयुष्यामध्ये कधी चोरी केलीस? हो करायचो लहानपणी मी पैसे चोरायचो. हो पैसे चोरायचास? हो मी फळीवरचे पैसे चोरायचो. पण आईचे पैसे? हा 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 घरचे? वरचे ठेवतात ना आपले काम करताना वरती 5 पैसे 10 पैसे ठेवायचे ना. तर मला सवय होती म्हणजे मी खाचे मास्टर होतो सर. खाच्या काय? खाचे मास्टर म्हणजे हां. मी आमच्या गल्लीत फेमस होतो. सिद्धूची आई हां. आणि सिद्धूची आई माझी आई मी सिद्धूची आई फेमस होती. हां. आणि मला सगळे कामं सांगायची. मग 1 रुपयाचं म्हणजे काय कोथिंबीर आण? हां 1 रुपयाचं हां. मीठ आणायला सांगायचे. मग 1 रुपयाचं मीठ आणताना मी 75 पैशाचं आणायचो आणि 25 पैसे खाचा मारायचो. आणि मी त्या दुकानदाराला सांगायचो कारण 25 पैशाची आणि 50 पैशाची वेगळी ही असायची पिशवी, पण 1 रुपया आणि 12 आण्यासाठी एकच पिशवी असायची. मग मी त्यांना सांगायचो की 12 आण्याचं जे मीठ आहे ते 1 रुपयाच्या पिशवीत द्या, म्हणजे त्यांना वाटेल की मी 1 रुपयाचं आणलंय. पण त्यातले 25 पैसे मी खाच्या मारायचो. असं होतं लहानपणी होतं. खोटं कशाला बोला. कल्पकता लहानपणीपासून. तुमच्याकडे सुद्धा? माझ्याकडे कसं मी आमच्याकडे गारीगार मिळायचं. गारीगार. आता जे कॅन्डी असते बघा अलीकडे, हां. मुलं खातात ना ते. म्हणजे पेप्सी कोला, कुल्फी पेप्सी किंवा कोला. आईस्क्रीम? पेप्सी पेप्सी कोला. नंतर आली, हां. पण तेव्हा ते गारीगार कॅन्डी. असायचं. हा कॅन्डी सारखं ते बॉक्स मध्ये ठेवलं, त्यासाठी मी हळूचकन. बरं मी पाहुणे आल्यानंतर त्यांच्या पाया पडायचो घरामध्ये. हां. ते बाहेर निघताना पाया पडायचो आणि तुम्ही काही दिलंच नाही. ते अधिकृतरित्या घेऊन मी घरात कळूच द्यायचो नाही. हां. घरात पायाच नाही पडायचं. ते निघाले की दरवाजात तुम्ही बाहेर? आणि काही दिलंच नाही तुम्ही. मी तर सर बस स्टॉप पर्यंत जायचो. मामा मामा हे खरं? हा अशोक मामा, माझे एक अशोक मामा होते. ते त्यांचं सत्यम टॉकीजच्या बाहेर सँडविचचं दुकान होतं. म्हणजे सँडविच करायचे ते माझे आईचे सख्खे भाऊ. तर ते जे चिल्लर असायची त्यांच्याकडे, ते चिल्लर मिळायचे, ते येते चिल्लर वाजायची. मग मामा 5 पैसे 10 पैसे 4 आणे. मग ते कधी कधी नाही देत ना, मग मी त्यांच्या मागे जायचो बस स्टॉप पर्यंत. मामा दे ना मामा. आईना का बाईना? हा पाहिजे आईना का बाईना घेतल्याशिवाय जाय नाही, नाही. ते लहानपणी होतं ते प्रेम बरोबर. असायचं. आता ते त्या 4 आण्याची म्हणजे कोणी 500 रुपये दिले तरी त्या 4 आण्याची किंमत नाही, पण ती वेगळी ती गंमत गंमत वेगळी. गंमत वेगळी. ती गंमत वेगळी. खरं तर दे धक्का हा सिनेमा आणि त्यातली गोष्ट जो विचार घेऊन येतो, म्हणजे कधी न थांबण्याचा विचार किंवा कायम पुढे जाण्याचा विचार, एक धक्का देण्याचा, पुश देण्याचा कुठल्याही परिस्थितीला, तो तुमच्या दोघांच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा आहे. तो आहे. तर तो धक्का आठवतोय का? पहिला धक्का की कोणीतरी दिला आणि तो देणारा माणूस तुम्हाला? हो, मला अर्थातच 94 साली मी नाट्य दर्पणच्या स्पर्धेसाठी मुंबईत आलो होतो आणि महाराष्ट्रातून सर्वोत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मला मिळालं होतं. ती एकांकिका नाना पाटेकरांनी पाहिली आणि त्यांनी त्यांच्या भाषणात तू मुंबईला ये, तुझ्यासारख्या ॲक्टरचं काही इथे चांगलं होऊ शकतं
आणि त्या एकांकिकेत माझं वाक्य होतं, पुणे मुंबईचे लोक म्हणजे तू ये रे एकदा, आपण बसू रे एकदा, म्हणजे बसत नाही बोलत नुसतंच असं होतं. पण ते म्हणाले मी तसं करणार नाही, तू ये, मी तुला मदत करेन. आणि नाना त्यांनी केली. म्हणाले. हा, तर तू माझ्यासाठी दे धक्का, म्हणून मी मुंबईत आलो. अदरवाईज मी BSc ग्रॅज्युएट आहे, तर मी नोकरीला लागलो असतो, कुठल्या तरी कंपनीत असतो काहीतरी. तर नानांनी खऱ्या अर्थाने तुम्हाला धक्का दिला करेक्ट. तुझ्या आयुष्यात? माझ्यासाठी खूप आहे की मला व्हायचं होतं पोलीस. मला पोलिसात भरती व्हायचं होतं आणि मी त्यामध्ये NCC, फुटबॉल, फिटनेसचं सगळं माझं होतंच. अभिनयही आवडती, इंटर कॉलेजेट करत होतो. खूप कमी लोकांना माहिती आहे, आपल्या देशातला पहिला रियालिटी शो मी जिंकलो होतो, सुपरस्टार नावाचा, जो DD2वर यायचा ॲक्टिंगमध्ये. आणि माझ्या भावाचा मित्र आहे डॉक्टर जयवंत भालेकर. ओके. खूप चांगला ॲक्टर आहे, आपल्या इंडस्ट्रीतलाच आहे आणि कमाल माणूस आहे. तो माझा मित्र आहे आणि तो दादाचा हे मित्र. कधीचं? हे 2000ची गोष्ट सांगतो. 2000 सालात. तेव्हा तो दादाचा मित्र आहे. तेव्हा दादांनी त्याला सांगितलं होतं की अरे माझा भाऊ पण करतो काम. आणि तेव्हा जयवंत भालेकर देवेंद्र प्रेम सरांचं एक नाटक करत होता, तुमचा मुलगा करतो काय. देवेंद्र प्रेम ज्यांचं ऑल द बेस्ट खूप गाजलं. ऑल द बेस्ट खूप आहे. तू पण नंतर ते नाही, मी ऑल द बेस्ट नव्हतो. सो जयवंत भालेकरनी मला देवेंद्र सरांकडे घेऊन गेला आणि मला पहिलं व्यावसायिक नाटक मिळालं. म्हणजे आपण प्रवास असतो ना, एकांकिका स्पर्धा, व्यावसायिक नाटक, सिरियल, सिनेमा. समोर ते एकांकिका स्पर्धा करत असताना म्हणजे माझ्या भावाने खरा मला धक्का दिला आहे, जो इंटर कॉलेजेटसाठी जाणं. आणि जयवंत भालेकर ही व्यक्ती होती ज्यांनी मला व्यावसायिक नाटक मिळण्यासाठी गोष्ट दिली. आणि त्यातून मग पुढे सगळं मग पॅडीशी ओळख झाली, केदार सरांची ओळख झाली आणि मग पुढचा प्रवास सुरू झाला. तर करिअरसाठी त्यावेळेला जेव्हा गरज होती कमर्शियली काहीतरी करायची, तर जयवंत भालेकर हा माझा मित्र आहे. त्याच्यामुळे ह्या इंडस्ट्रीत माझं पाऊल पडलं असं म्हणेल. मी धक्का दिला. त्याने धक्का दिला. तू मध्ये मध्ये नाही, काय बरीच वर्ष झाली मला वाटतं, रॅप नाही, विडंबन होतं, अप्सर आली गाण्यावरती. हो हो. त्याच्यानंतर काही आलं नाही म्हणजे सिद्धूकडनं एक्सक्लुझिव्ह असं आम्हाला. कशाला दूरदर्शनचं नाव घेतलं बघ, ते व्यक्ती सारखं लगेच नाही, लेटेस्ट व्हिडिओ केलंय मी. पण ही शैली खूप खतरनाक आहे बरं का. ही जी तुमच्याकडे आहे ना, याचंच फार आम्हाला कौतुक वाटतं. म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडतो की खरंच हे दिग्दर्शकाने किंवा लेखकाने यांना सांगितलेलं आहे की हे मकरंदांनी स्वतःच केलं म्हणून. असं बरंच असतं का, बरं की असंच असतं? नाही असं नसतं. काही काही ठिकाणी दिग्दर्शक जरा, आता हे आमचे मांजरेकर सर, मग तिथं स्कोप नसतो. तिथे इतका नसतो. हा, हे बस. म्हणजे मी वास्तवमध्ये सुद्धा ऍडिशन घेतलेला नट आहे. वास्तवमध्ये हे स्क्रिप्टेड नव्हतं. जाऊ द्या ना मावशी, लेकरूजीन नसं आहे. आज उषा ताई संजयला मारतात नार्वेकरला, त्यामुळे मी एक वाक्य लगेच. तर सरकार थोडेसे चिडले होते, पण म्हणले ठीक आहे, रक्तावून नाही. कारण तेव्हा कशी संधी आपल्याला मिळवायची, कुठून तरी घुसायचंच असतं, पण ती करेक्ट बसली पाहिजे, टायमिंग बरोबर परफेक्ट पाहिजे. आता तर कसं टायमिंग आलं, हा. गेली पण माशी लगेच तिलाही कळलं. कळलं नाही. हा, वाटतं विडंबन खूप नाही, तेव्हा तसं गाजलं. त्यानंतर काय आलं? विडंबन असं नाही, पण त्या वेळेला गमतीमध्ये गमती गोष्टी जमा. होतात. आता पण एक गाणं तयार आहे आणि ते मी मध्यंतरी सरांना आणि महेश सरांना ऐकवलंय. पण काय आहे माहिती आहे का, ते गाणं ज्याचं विडंबन आहे ते गाणं खूप मोठं गाणं आहे. तर काहीतरी त्याचं मी परफॉर्मन्स करून दाखवीन, पण आता सध्या नाही. हो, आपले सुने मैफिलीत माझ्या या गाण्याचं एक विडंबन मी केलं आहे आणि हे चालू असतं. असं काही नाही की, पण ते माझ्या आवडीसाठी असतं. कवी मी असा कवी होऊ शकतो का, असं आहे. नॉनस्टॉप आहे तो. आणि हा, नॉनस्टॉप आहे. त्याला काही ना काही सुचत असतं. बरं, आपण आपल्या सगळ्या मित्रांचे पण प्रश्न घेऊयात. हाय मित्रमैत्रिणींनो, दूरदर्शन मध्ये तुमचं स्वागत आहे. दूरदर्शन आहे. तर सिद्धार्थ सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे. हा. जसं मूवीमध्ये काइंड ऑफ क्लेप्टोमेनिया आहे, हा. तसं खऱ्या आयुष्यात कुठल्या सेलिब्रिटी कडून काही चोरी करायचं असेल तर कोण सेलिब्रिटी असणार आणि काय? नाही, चांगला प्रश्न आहे आणि हा मला विचारला पण होता. मला जर विचारलं की कुठल्या सेलिब्रिटीकडनं काय? दे धक्काच्या कलाकारांकडून काय काय चौशी, तर मी सांगितलं होतं की मी मकरंद अनासपुरे सरांकडून हजरजबाबीपणा आणि सतसत विवेकबुद्धी त्या ठिकाणी वापरणं ही कला शिकेन. ते उत्तम अभिनेते आहेत, ते उत्तम माणूस आहेत. नामच्या माध्यमातून ते काय काम करतात ते सांगायची गरज नाही, पण त्यांचा जो उत्स्फूर्तपणा, हजरजबाबीपणा आहे ना, तो नक्कीच मला तो चोरायला आवडेल, जी चांगली गोष्ट आहे. महेश मांजरेकर सरांकडून मला त्यांचं डेडिकेशन आणि
फोकस चोरायला आवडेल. त्यांचा जो फोकस आहे ना, म्हणजे एक काळ असं मकरंद सर पण बोलतील, एका वेळेला 1760 गोष्टी त्या करत असतात आणि त्याच इंटेन्सिटीने करत असतात. सो ते जे ते फोकस राहणं आहे ना, ते महेश सरांकडून, कारण आत्ता जो विषय निघाला की दिग्दर्शक किती ॲप्रिशिएट करतो आणि किती ठेवतो किती नाही. दे धक्काबद्दल म्हणायचं तर आपण सुचत असतं, आपण सादर करत असतो, पण त्या सिनेमाच्या पठडीत जातं का, त्या सीनमध्ये बसतंय का नट म्हणतोय अरे छान केलं म्हणून ठेवायचं. तर हे सरांना सगळं माहिती आहे. ते धक्का 1मध्ये आणि ते धक्का 2मध्ये सुद्धा त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली होती, माझ्यावर विश्वास ठेव, तुझ्यापेक्षा मी जास्त सिनेमे केले. सो त्यांचा जो फोकस आहे ना, तो नक्कीच मला चोरायला आवडेल. शिवाजी साटम काकांकडून त्यांचा फिटनेस मला चोरायला आवडेल. शिवाजी साटम काका ज्या पद्धतीने फिट आहेत अजूनही, आणि ते कमाल आहे, ते लाजवतील, त्यामुळे तो फिटनेस चोरायला आवडेल. मी सक्षमकडून कुठल्या अमृत कुंभात तो आंघोळ करतो ते बघूया. ते कुठल्या धबधब्याखाली आंघोळ करतो, तो चिकलू आहे ना, तो तसाच आहे, यंग एकदम. तर त्या धबधब्याखाली जाऊन जरा आंघोळ करेन. गौरीकडून मी डान्स, मी कसा गणपतीवाला आहे, माझं एक ठरलेलं आहे, फॉलो करायचं आपण चांगला नसतो समोरच्याला, पण गौरी कमाल नाचते. ते सगळे डान्स फॉर्ममधला कुठला तरी एक सालसा बिलसा आपण करू शकतो. आणि मेधाताईंकडून मी माया चोरेन, त्या प्रचंड प्रेमळ आहेत आणि ती चांगली गोष्ट माझ्यात आणखीन यावी याच्यासाठी नक्कीच नाही. तुम्हाला यांच्याकडनं काही चोरायला आवडेल? सिद्ध्याची एनर्जी एनर्जी अशक्य आहे. म्हणजे मी इतका एनर्जेटिक नट, म्हणजे मी जेवढे पाहतोय त्यातला हा फार माझा फेवरेट आहे. माय फेवरेट. कारण म्हणजे शूट करायचं, मध्ये शॉपिंग करून यायची, परत शूट करायचं. नाही ते तर जाऊ दे. पण तो कसा आहे की शूट करून नाटक करून पुन्हा दुसऱ्या दिवशी शूटला त्याच वेळेला येऊ शकणारा हा नट आहे. त्यामुळे मला त्याची ऊर्जा आहे, माझ्यासाठी हेव्याचा विषय आहे. नाही, गिरण गावातले सगळेच मेहनती असतात, तो गुण आहे त्याचा. हो, पण तो ऊर्जा हा. कारण आता आम्हाला कसं वाटतं शूटिंग संपलं की चला आता अजून एक नाही, पण त्याचं तसं नाहीये. त्याला किती वाजता आपण सांगू शकतो. तुला माहितीये का, मी एकदा 2-3चं शूटिंग करत होतो आणि 7ची शिफ्ट. कांचनताई आमची डिरेक्टर, कांचन अधिकारी, आणि प्रसाद ओक माझ्या बरोबर त्यामध्ये. आणि 11 वाजता पशाचा माझा एक सीन, मी इतका चिडलो, मला करायचाच नव्हता. म्हटलं 11 वाजता काय सीन आता करणार, आणि नाही हा एक सीन करायचा, असं आमचं कॅव होऊन पुन्हा तो करायचं ठरलं. शेवटी डिरेक्टर विन्स. तर त्या सीन मध्ये मी पशाला खूप शिव्या दिल्यात आणि त्या रागापोटी दिल्यात. तुम्हाला बोलवलं नाही तुझ्या मायला, तुझ्या असं थ्रूआउट सीन मी त्याला शिव्या दिल्यात. आणि तो सीन ठेवला आणि तोच गाजला त्या सिनेमात. तुझ्याकडे काय आहे का नाही पांघरून माय, ते नॅचरल आहे. हा. पशा सुद्धा खूप हसला, पशाने एन्जॉय केलं. मी म्हटलं आता काहीच करू शकत नाही, ते हे तर करू शकतो आपण असं. यांची कंपनी म्हणजे दे धक्कानंतर मी सरांबरोबर आणखीन 4-5 सिनेमे, त्याच्या अगोदर आम्ही 3.5 केला होता. पण सरांची ॲज अ ॲक्टर म्हणून कंपनीना कमाल असते रे. म्हणजे आत्ता त्यांनी आम्ही बापरे डोक्याला ताप नावाचा सिनेमा केला, त्याच्यानंतर पारद नावाची एक फिल्म केली दोघांनी एकत्र, ज्यात आम्ही दोघंही वेगळ्या धाटणीचे आहोत. विनोदाचा व पण नाही सर, हे तर वेगळ्या पॅटर्नची कामं करताना ते त्या साच्यात बरोबर जातात सर. ते त्यांना म्हणजे हे खूपच शिकण्यासारखे सरांकडून. सो माझा प्रश्न सिद्धूदादासाठी आहे. हां, सो तुझा जो फॅशन सेन्स आहे तो पूर्ण मराठी इंडस्ट्रीमध्ये सर्वात युनिक आहे. सो तू स्वतःला जसं स्टाईल करतो ते तुझं कॉन्शियस डिसिजन असतं की म्हणजे बेसिकली तुझी त्यामागची थॉट प्रोसेस काय असेल तुझ्या स्टाईलिंगच्या बाबतीत? बघ ना, एकदम. म्हणूनच तिने जो प्रश्न विचारलाय. नाही, मला असं आय डोंट नो, मला सर्वात जास्त जो माझा आवडता पेहराव तो टी-शर्ट, जीन्स आणि स्पोर्ट्स शूज. म्हणजे स्पोर्ट्स शूजचं मला खूप फॅशनेशन आहे, मी जातो तिकडे घेतोच, मला आवडतं आणि गॉगल. पण ही जर कॉम्प्लिमेंट असेल तर मला आवडेल, Yes, पण मला जे आवडतं ते मी घालतो असा ह्या धाटणीचा आहे. आणि एक आयुष्यात एक काळ आला होता जिथे 4 वर्ष मी घरी होतो, 13 ते 17. त्या काळात सेल्फ रिअलायझेशनसाठी खूप आत्मपरीक्षणाच्या खूप गोष्टी झाल्यात. माझ्या भावाने असेल, अमित भंडेरे नावाचा मित्र असेल, आपली मकरंद सर, भरत सर, हे सगळे, केदार सर, महेश सर, हे सगळे आपल्याला काय काय गोष्टी सांगत असतात. त्यातून आपण स्वतःवर विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यातून हे सेल्फ रिअलायझेशनवाली गोष्ट आहे की एन्जॉय द मुवमेंट. तुला हे वाटतं, हे आवडतंय, आपण जास्तीत जास्त ना त्याच्या रिॲक्शनचा विचार करतो, ह्याच्यावर काय रिॲक्शन येईल, चांगली वाईट त्याच्या पलीकडे जाऊन.
पहिली गोष्ट स्वतःवर प्रेम करायला शिकणं गरजेचं आहे. मी स्वतःवर प्रेम करतो त्यामुळे मला आवडतं हे. आणि तू ते ज्या पद्धतीने कॅरी करतो ना ते खरंच खूप मस्त वाटतं Thank आणि you. खूप युनिक स्टाईल आहे तुझी, जो सर्वांना खूप आवडते. थँक्यू. माझा प्रश्न परत सिद्धू दादा तुझ्यासाठीच आहे की आतापर्यंत सगळ्यांनी तुला कॉमेडी या भूमिकेत पाहिलंय, अजूनही भूमिका तू साकारल्या आहेतच, पण तुला स्वतःला कधी कोणती भूमिका करताना चॅलेंजिंग वाटलंय का आणि ती भूमिका कोणती होती? म्हणजे सगळ्याच भूमिका उलट विनोदी भूमिका करणं खूपच चॅलेंजिंग असतं. सगळ्याच भूमिका आवडल्यात मला, म्हणजे असं एक सांगणार नाही, कारण ना प्रत्येक भूमिका ही आपल्याला मिळावी याच्यासाठी नट झगडत असतो. मग जत्रामधला सिद्धू असेल किंवा मग लोचामधला आदिमन असेल किंवा ह्या धनाजी असेल दे धक्कामधला, की ते चॅलेंजिंग होतं. की क्लेप्टोमेनिया हा आजार मला माहीत नव्हता, मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर, बरोबर ना, हे आत्ता बोलू शकतो, तेव्हा तो बोलता पण येत नव्हतं. पण हे सगळं महेश सरांच्या हे एक कॅरेक्टरायझेशन महेश सरांच्या डोक्यातलं आहे. तर त्यांनी जे सांगितलं ते करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ते समजून घेणं आणि करणं यात ॲक्टिंग बेसिकली हा खूप डिफिकल्ट जॉब आहे. पण आत्तापर्यंत मला माझं जर सर्वात असं विचारलंस की कुठलं काम आवडलं, ही सगळी कामं आवडलीत, पण लालबाग परळमधला जो स्पीड ब्रेकर आहे ना, तो माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण त्याची गंमत आहे. अगोदर तिथे नव्हतो मी, अगोदर वेगळा ॲक्टर होता, मी महेशांच्या मागे लागलो, मी का नाही, तर तू वाटत नाहीस. पण जेव्हा माझं कास्टिंग झालं तेव्हा त्यांनी ना मला थोडंसं एक कॅरेक्टर दिलं. ते असं बघणं, असं करून बोलणं आणि ते स्टॅमरिंग करून बोलणं, त्यात इमोशन्स, त्यात राग, आणि तो मुलगा त्याच्या वयापेक्षा थोडा लहान वयाचा आहे, शरीराने वाढला आहे. तर मी रिलेट केलं होतं. मी जेव्हा शिर्डीला राहायचो तेव्हा एक सत्तू नावाचा माझा एक मित्र होता, तो सेम तसा होता. सो तो माझा मित्र होता. आणि सतीश आणि सचिन असे 2 भाऊ होते. तर सतीश तो पोरगा तसा होता, तो नाही आता, पण तर मी त्याला फॉलो करत होतो. आणि महेश सरांनी तर माझ्याकडून करून घेतलं होतं. तर मला ना ते जवळचं का वाटतं, कारण त्यावेळेला असं काम आपण करू शकू हे महेश सरांना सुचलं होतं बाबा. पण ते करताना मला थोडं डिफिकल्ट केलं होतं. बाकी आता सगळीच कामं, धुरळामधलं असेल, तमाशा लाईव्ह किंवा दे धक्का 2 मधला आत्ता धनाजी करताना सुद्धा मध्ये 14 वर्षाचा गॅप गेला आहे. परत ते कॅरेक्टर त्या पद्धतीने आणणं, त्याचा तो इनोसन्स आणणं हे पण कठीण असतं. पण जसं मकरंद सर एक गोष्ट बोलतात की कॉमेडी करणं हा खूप सिरियस जॉब आहे. त्यात आपण तर काम करणं, अभिनय करणं हीच खूप डिफिकल्ट गोष्ट आहे. थँक्यू सो मच. नाही, मला याला जोडून विचारायचं, सिद्धूने आता जे म्हटलं ते की 14 वर्षानंतर तेच कॅरेक्टर पुन्हा करायचं, याचं एक वेगळं दडपण होतं. छे उलट नाही, आम्ही हां. पहिल्या शॉटलाच ओके केला, अच्छा. सगळी पात्र हां. तशीच्या तशी. त्यामुळे तिथे अगदी फिक्स झालं की काहीही विसरलेलं नाही, काही नाही. मॅनरिझम्स पासून, त्यांच्या इनोसन्सी पासून, त्यांच्या रांगडेपणापासून, बापा लेकाची भांडणं असतील, तो डोक्याला ताप असणारा मेवणा असेल, सगळं जिथल्या तिथे होतं, काहीही बदललं काही नाही. बदललं नव्हतं, नाही. लोकेशन बदललं फक्त तुमचं. लोकेशन आणि धनसंपन्नता. लोकेशनला गेलं म्हणजे आम्हालाच बरं वाटलं, लंडन, त्यामुळे त्याची एक्साइटमेंट होतीच. सो माझा प्रश्न सर तुमच्यासाठी आहे की जसं या चित्रपटामध्ये तुम्हाला लॉटरी लागते, सो तशी कधी खऱ्या आयुष्यात लागली आहे का, आणि जर नसेल लागली आणि इन फ्युचर कधी लागली तर म्हणजे तेव्हा तुमची रिॲक्शन कशी असते? 2 गोष्टी. एक म्हणजे या सिनेमात मला लॉटरी लागत नाही, त्याच्या मेहनतीला एक न्याय मिळतो. कारण त्यांनी वडिलांची 6 एकर जमीन विकून एका वेड्या ध्यासापोटी इंधनाची बचत करणारा भाग शोधून काढलाय आणि तो ॲप्रिशिएट झालाय. त्याच्या मेहनतीला मिळालेली ती दाद आहे. मी तुझं उत्तरही याच अर्थाने देतो, आपण लॉटरी हा शब्द काढून टाकू त्यातला. पण आपल्या मेहनतीला जेव्हा दाद मिळते, म्हणजे दे धक्का पहिल्याला आमच्या मेहनतीला जी दाद महाराष्ट्रातनं मिळाली, आज 14 वर्ष झाले मी पाहतो. कालच एक बाई सांगत होती, कालच त्या आपल्या लोकमतच्या त्याच्यात त्या बाई सांगत होती की माझा मुलगा दे धक्काचं गाणं ऐकल्याशिवाय झोपतच नाही त्याच्या लहानपणी. आणि मला दुबईत एक बाई म्हणाली होती की माझा मुलगा दे धक्का सिनेमा बघितल्याशिवाय झोपत नाही. आम्हाला तोंडपाठ आहे तुमचा सिनेमा. सर तर ते हे कोल्हापूरला जे आहे- भेटलेले ते हा ते पट्टण कोडलीचे. हो, पट्टण कोडलीचेही आम्हाला तिथं मंडळी परवा भेटली कोल्हापुरात. ते आमचं जेवण होईपर्यंत थांबले. त्यांना फोटो काढायचा होता, दे धक्का 2ला शुभेच्छा द्यायच्या होत्या. ते म्हणले आम्ही तिकडे देवळात पूजा पण करणार आहे. हे काय असतं, ही तुम्हाला त्या अर्थाने लॉटरी. तुम्ही जी मेहनत केली आहे आता ती एका वेड्या ह्याच्या पोटी केलेली असते. दे धक्का पहिलाही करताना आम्ही मॅड सारखं काम करत होतो, शूट केलेलं आहे. सेकंडलाही तेच घडलेलं आहे. फक्त सेकंडला काय आम्हाला एक काहीतरी पाठबळ आहे आता पहिल्या भागाचं यश.
हे एक पाठबळ आहे. पण मेहनत आम्ही हे 18 दिवसात शूट केले, पण ते महेशदालाच फक्त जमू शकतं. कारण तुम्ही लोकेशन्स बघाल, ती रोड फिल्म आहे आणि त्यातले लोकेशन गेला बाजार 100-125 आहेत, त्यांनी ते 18 दिवसात बसवलेत. तर तुम्हाला बघताना ते लक्षात येईल मी काय सांगतोय ते. तर ती एक गंमत. तर त्यालाही तशीच दाद मिळाली तर मग आपली लॉटरी. मग लगेच मला फोन कर, लगेच आपण दुसऱ्या दिवशी पाहतो. नक्की सर, थँक्यू. आपण जेव्हा दे धक्काबद्दल बोलतोय आणि जे होणारं कौतुक आहे, सुरुवात म्हणजे अगदी 14 वर्षापासून होणारं जे कौतुक आहे, जे आतापर्यंत तुमच्या कानावरती पडते, आपण जेव्हा सिक्वेल बद्दल बोलतोय, एक कौटुंबिक सिनेमा म्हटलं की कुटुंबासाठीचा सिनेमा आहे, कुटुंबांना सोबत येऊन बघण्याचा सिनेमा. नातवाने आजोबाच्या हा. मांडीवर बसून बघावा असा सिनेमा. पण मला जरा वेगळं वाटतं दे धक्काबाबत. मला असं वाटतं की हा फक्त कुटुंबासोबत बघण्याचा सिनेमा नाहीये, हा. तर कुटुंबानं का सोबत असावं हे सांगणारा हा सिनेमा आहे. आता मी आता पार्ट 2 बद्दल बोलत नाहीये, पण मी पार्ट 1 बद्दल हे ठामपणे म्हणू शकतो. तुम्हा दोघांसाठी कुटुंबाची साथ ही किती महत्वाची आहे सिद्धू? नाही, मी घडलोच आहे माझ्या हा. नाही, कुटुंबामध्ये. कारण मी विचारतो, कारण मला वाटतं 14 वर्षापूर्वी जेव्हा याचं शूटिंग सुरू होतं हा, तेव्हा तुझं लग्न झालं. येस, आता एक 14 वर्ष झालेत, मध्ये इरा आणि स्वरा हो. दोघे आलेले. तर ही कुटुंबाची साथ तुझ्या दृष्टीनं कशी महत्वाची? नाही, मी तेच म्हणतो, मी उभाच माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादामुळे. कारण जेव्हा मी असं ठरवलं सर की आता इंटर कॉलेजिएट आपण करतोय, जरा कामं मिळायला लागली, हसाचकट फू आणि गंगूबाई नॉन मॅट्रिकमध्ये, मग तेव्हा आपलं होतं ना की आता नाही मी करतोच ॲक्टिंग वगैरे असं. तेव्हा माझ्या आईने आणि वडिलांनी खूप सपोर्ट केला होता. एक तर आपण तसे अट्रॅक्टिव्ह नसतो टेलिव्हिजनसाठी. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा टेलिव्हिजनवर मला बघितलं होतं तेव्हा मला फक्त माझे दात दिसले होते, बाकी मला मी दिसत नव्हतो की दात आणि त्यातली गॅप. ते मलाच खूप विचित्र वाटायला लागलं, ही असा दिसतोय मी. कारण आपण पहिल्यांदा टेलिव्हिजनवर कशी दिसतो आपल्याला माहीत नसतं, कात खंगलेले. तर मलाच मी कसा विचित्र दिसत होतो. आणि तरीही नाही, नाटक ठीक आहे, नाटक एकांकिकेत आपण कळत नाही आपण कशी पण दिसतो. दिसण्याबद्दलचा न्यूनगंड तुझ्या मनामध्ये कायम होता सुरुवातीपासून? अगोदर होता ना, अगोदर होता. तो भावाने काढला. तो बेसिकली माझ्या तेच. आता पुढे मी दादाकडे येतो. हां. भाऊ माझा रिपोर्टर होता. तो इंटर कॉलेजिएट सगळं महानगर, सांज दिनांक, ह्या सगळ्या साहिल जोशी, उमेश कुमार त्यांच्याबरोबर तो रिपोर्टिंग करायचा. आता जो डॉक्टर आहे, सर त्याने मला इंटर कॉलेजिएट, रुपारेल कॉलेज इथे पुश केलं की तुला त्यातली आवड आहे ना, तू याची डेव्हलप होऊ शकतोस. आणि मग स्टेज ह्या सगळ्या गोष्टींमुळे ते कुटुंब, मी कलाकार झालोय किंवा घडलोय ते माझ्या कुटुंबामुळेच घडलोय. आज माझी फॅमिली नसती तर कदाचित मी वेगळ्या, म्हणजे पोलीसच झालो असतो किंवा वेगळ्या पद्धतीने माझं आयुष्य हे केलं असतं. सर तेच मला पुढे लग्न झाल्यावर सपोर्ट मिळाला. कारण माझ्या आईचं एक ऑपरेशन होतं आणि मी दौऱ्यावर गेलेलो तुमचा मुलगाला. तर माझ्या आईवडिलांनी माझ्या पप्पाने सांगितलं नव्हतं. कारण असं वाटलं की मी येईन, कारण मी तिथून जाऊ नाटक सोडून येईन. किंवा आणखीन एक किस्सा, एकांकिकासाठी मी टक्कल केलं होतं रुपारेलच्या. शीतयुद्ध सदानंद नावाची एकांकिका होती, मी टक्कल केलं होतं आणि माझं व्यावसायिक नाटक चालू होतं. तर माझे बाबा प्रवास करून शिवडीवरून कल्याणला आले होते स्वर्गीय विनय आपटे सरांना भेटायला. आणि त्यांना असं खोटं सांगितलं की त्याची आजी गेली आहे म्हणून त्यांनी टक्कल केलं आहे, प्लीज त्याला नाटकातून काढू नका. सो माझ्या आईवडिलांनी माझ्यापेक्षा जास्त स्ट्रगल केलं आहे, कारण आपल्या पोराची आवड आहे. 2 गोष्टी ज्या मी वचन दिले होतं आईला, एक तर आत्महत्या करणार नाही आणि दारू सिगरेटला हात लावणार नाही. कारण हे माहिती होतं त्यांना की ह्या क्षेत्रात चढ उतार असतात, त्यात तुम्ही व्यसनाधीन होऊ शकता किंवा नैराश्य येऊ शकतं. ते आलं त्याच्या ओव्हरकम करायचं. त्यामुळे आज मी आहे. आता तू माझ्या बायको मुलींबद्दल बोलतो, त्यांनी पण तोच सपोर्ट केला की तू काम कर, आम्ही तुझ्यावर आहोत. त्यामुळे सपोर्टशिवाय कुठलाही व्यक्ती, कोणी जगातला कोणी माणूस एकटा कधीच काही करू शकत नाही. कुटुंब आहे, तू बरोबर बोललास. मला खूप आवडलं ते की कुटुंबाने एकत्र बसून सिनेमा नाही तर दे धक्का हा सिनेमा कुटुंबाने एकत्र का असावं हे सांगणार आहे. आणि म्हणजे आम्ही रिलेटच करतो, सर्वसामान्य कुटुंबातली पोरं होतो आम्ही. त्यामुळे फॅमिलीचा सपोर्ट असेल तर तुम्ही आयुष्यात काही जिंकू शकता. हे माझ्या आयुष्यात घडलं आहे आणि दे धक्का तेच सांगतो. माझ्याही बाबतीत तसंच आहे. कारण मी लहानपणी एकदा मला आठवतं, शाळेत असताना रंगरंगीले छैल छबिले नावाची नाटिका केली होती. त्यामध्ये मी लाल रंगाचं काम केलं होतं. म्हणजे रंग झाले होते कॅरेक्टर म्हणून. हां. तर लाल पॅन्ट कोण घालतं? कोणीच घालत नाही ना. आणि मला पॅन्ट काही मिळेना. तर माझ्या वडिलांनी गावभर शोधून आमच्या एका मुस्लिम मोहल्ल्यात जाऊन ती पॅन्ट आणली होती, मला अजून आठवतं, लाल कलरची. आणि आईचा सपोर्ट हा असा आहे की माझी आई म्हणेल ते फार करेक्ट होतं. मी जेव्हा नाट्य दर्पणला निघालो होतो फायनलला, त्यावेळी मी तिच्या पाया पडलो आणि ती म्हणली तुला पहिलं बक्षीस आहे.
ऍक्टिंगचं. तर मी आपलं आईचं प्रेम ह्या सदरात घेतलं, पण मला पहिलं बक्षीस मिळालं आणि ती सांगते की तुझा हा सिनेमा खूप चांगला होईल. तिने दे धक्काच्या बाबतीत 2च्या बाबतीतही मला सांगितलं की हा खूप चांगला चालेल सिनेमा आणि तुम्ही खूप मेहनतीने केला असेल याची खात्री आहे. तिने ट्रेलर बघितलं की लगेच तिचा फोन, अरे फारच सुंदर ट्रेलर झालं, मी बघितलं आता. तर ते काय आहे की तो इंटॅक्टनेस जो असतो, आता आई वडिलांचं माझं आजच्या तारखेलाही तसंच आहे. काही त्यांनी पाहिलं की इमिजिएट फोन, जेव्हा भेटतात तेव्हा ते त्या विषयावर फार भरभरून बोलतात. आणि आता बायको आणि मुलांचंही तेच आहे. जास्त ते बायको तर माझी अत्यंत महत्वाची क्रिटिक आहे. अच्छा, म्हणजे मी जमिनीवर असेल तर फक्त तिच्यामुळे. काही उदाहरण? म्हणजे मी वाईट एखाद्या ह्याच्यात केलं की ती म्हणते फार तुकार काम केलं. असं सरळ? हो, फारच म्हणजे अगदी जरा बरं करायचं होतं, तुला काय प्रॉब्लेम आहे असलं कसलं हे करतो. म्हणजे मला पहिले जेव्हा नायक म्हणून एक सिनेमा ऑफर झाला होता आणि मी घरात स्क्रिप्ट वाचत होतो आणि 20 सीन झाल्यावर ठेवली मी. आयला म्हणलो बापरे, वाचता वाचता. आपणच वाचू लोकांना काय दाखवणार. म्हणली काय झालं तुला वायता घाललं. म्हटलं कसली स्क्रिप्ट आहे. तर ती म्हणाली हे बघ, चांगली स्क्रिप्ट, चांगला डिरेक्टर आणि सगळी चांगली टीम हे घेऊन कोणी चांगलं काम करेल. हे नसताना तू चांगलं का नाही करून दाखवू शकत. नवीनच होतं. बरोबर. मग मी केलं. पण मला असं लक्षात आलं की तिचं काय म्हणणं आहे. मी सिनेमाच्या प्रीमियरला तिला आवर्जून नेतो, तिथेच ती सांगते. तिने आत्ता रिसेंट माझा विश्वासघात एकदाच केला, कारण आम्ही रानबाजार नावाची सिरीज मी केली, वेब सिरीज. हा. तर आम्ही दोघं एकत्र मिळून बघतो. तर 3 एपिसोड झाले आणि मी थोडंसं बाहेर जाऊन येतो म्हणलं तिला. एक साधारण 3 तास लागणार होते, मग नंतर कंटिन्यू. ते ठीक आहे म्हणाले. तर मी आलो तर 10ही भाग बघितले होते तिने. ती म्हणली सॉरी, ही फारच अप्रतिम सिरीज आहे. तिने मला इतकं होल्ड केलं तर मी काही तुला न कळवतच बघून टाकले 10 भाग. तर पण तिच्या क्रिटिसिझममुळे आजही बघ माझ्या सगळ्या राहण्यात वागण्यात इतकं नॉर्मल हे, कारण ती घरामध्ये अजिबातच ती एंटरटेन करत नाही. म्हणजे भांडे घासण्यापासून मी काम करतो. खरं? ती म्हणते तू सुपरस्टार फुपर आहे, घरात नाही. एकदा तिने 2 पोती माझी बक्षिसं भरून समुद्रात टाकून दिली. खरोखर टाकली? हो. तर ती म्हणाली हे बघ आता जी बक्षिसं म्हणजे तुम्ही ते एकांकिकांमध्ये वगैरे मिळवली की सगळी ठिकाणी बऱ्याच सिनेमा आणि मिळालेले आणि अजून त्याच्यापेक्षा जास्त आहेच आहे. पण ती म्हणाली कसं आहे की बघ आपल्या घरात माणूस आला बेल वाजून की तो म्हणणार आहे का अरे तुम्ही ऍक्टर आहेत वाटतं, असं आहे का. तर तुला सगळे ओळखतात, तुझं काम सगळ्यांना माहिती आहे, आम्हाला ताप कशाला तो. पण तू साफ करत जा, तुला मिळाली आहे तर दररोज ते फडकं घेऊन पुस, सकाळचे 2 तास त्यात काढ, आम्हाला ताप नको. तर इतकी ती नॉर्मल ठेवण्याची सॉर्टेड आहे सगळं. हा. त्यामुळे आता ह्या पॅन्डेमिक मध्ये मी खूप भांडी स्वच्छ घासायला शिकलो. अच्छा. घर अगदी कोपरा न कोपरा कसा झाडायचा हे कला मला आली. तर अशा काही गोष्टी मी शिकून घेतल्या. पण ते कुटुंब असल्याशिवाय ते शक्य नाही. आता मुलांचंही तेच आहे, मुलं पण पदेशीर असतात. माझी मुलगी जास्त लगेच काय हा शर्ट घातलाय, जरा बरा घाल असं करून ते बदलून, कारण ती आता जास्त चोखंदळ होऊ लागली. आणखी 2 क्रिटिक्स या प्रमोशनला मी बऱ्यापैकी शर्ट घातले, कधी घालत नाही एवढे. तर अगदी दररोज एक वेगळा असं. तर ती आता 10वी झाली आहे. तर ती म्हणते बाबा असं नाही, हे कुठला घालून चाललायस. नाही हा नको, हा घालून जा. असं ते घरात सुरू झालंय. त्यामुळे स्वराचं आणि इराचं पण असतं का असं? म्हणजे मी तेच ते अजून थोडे लहान आहेत, थोडे नाही. मोठे होऊ दे त्याला. नाही सर, नाही ना, असं नसतं. नाही, मी पण त्याच मुद्द्यावर की तृप्ती माझी सर्वात मोठी क्रिटिक्स आहे. कारण प्रत्येक म्हणजे मी आता ते कॉपी पेस्टच करणार होतो. कारण एखादा माझं कसं झालंय की आपल्याला हा पिक्चर करायला मिळतोय, आता आपण हिरो होतोय, आपल्याला उडी, म्हणजे एक पिक्चर होता ज्याच्यात 7व्या माळ्यावर उडी मारतो मी, गाडीच्या काय त्याच्यावर पडतो, काचा फुटतात आणि सिद्धार्थचा रिव्हील होतो, असं डिरेक्टरने नरेट केलं घरी आलेलं. तो मी खुश, मला दिसलं ना लगेच ऍक्शन. तर ते म्हणाले असं काही नसतं रे, तू सर्वसामान्य जेवढं काम करशील, जेवढं कनेक्ट करशील तेवढं आवडणार. त्यामुळे तृप्ती ह्या प्रत्येक सिनेमाबद्दल तिचं एक स्टेटमेंट असतं आणि ते करेक्ट असतं. म्हणजे तिला आवडलं तर आवडलं, नाही तर नाही. कॉमेडी सर्कस नावाचा शो मला करायचा नव्हता,
करायचा नव्हता. हां की आपलं मराठीच बरं चाललंय आणि विनोद बरं चाललाय, परत कुठे विनोदी काम करायचं आणि ते कसं स्किट बनवून. तर तिने मला हे सांगितलं होतं की सिद्धू तू करशील ना तर तुझा ना ऑडियन्स वाढेल. एक बरोबर. गोलमाल केलाय फक्त तू, तो पण विसर म्हणजे ते आणि झालं तसं. हां. स्वित्झर्लंडच्या झ्युरिकच्या त्या ट्रेन स्टेशनला एका काय फॉरेनरने मला ओळखलं की वी नो यू डुईंग कॉमेडी सर्कस वगैरे असं काहीतरी बोलला तो. तिला बघ, तर काय काय डिसिजन फॅमिली आपल्याबद्दल खूप बरोबर. चांगले घेते. कधी कधी आपण इमोशनली नाही तुला काय तू चांगला आहे ते असं आपण होतो कधी कधी, पण तृप्ती त्या बाबतीत प्रचंड क्लिअर आहे. तिला आवडलं तर आवडलं, तिला नाही आवडलं म्हणजे लोकांना जरी आवडलं असेल तरी ती म्हणते की नाही सिद्धू याच्यापेक्षा बेटर करू शकतो. आणि स्वराही राहायचं तर बरोबर आहे, फॅमिली बायको. माझ्या आयुष्यात शिल्पाचं तेच स्थान आहे. म्हणजे ती ज्या पद्धतीनं क्रिटिसाइज करते आणि ज्या पद्धतीनं सांगते ते खूप महत्त्वाचं आहे आणि ते खूप खरं असतं. दे धक्काची आठवण सांगू, दे धक्काची. मला तुम्हाला आठवतं की मला माहीत नाही, दे धक्काचं पहिलं स्क्रीनिंग झाल्यानंतर तृप्ती सरांना बोलली की सर तुम्ही सुंदर काम केलं, हो. तुमची 1-2 कामं मला नाही आवडली पण हे मस्त आहे. तर मी तिला बाजूला घेऊन बोललो अरे तू असं कसं सांगितलं सरांना. ती बोलली अरे मी ऑडियन्स आहे, बरोबर. मला जे वाटतं ते मी सरांना सांगू शकतो. मग त्यांना वाईट नाही वाटणार, त्यांना काय वाईट वाटेल, त्यांना रिॲक्शन मिळेल. पण आपलं असं असतं ना अरे नाही असं, तर ती तृप्ती त्या बाबतीत शिल्पा वहिनी असतील किंवा तृप्ती असेल. आणि तसं असावं कोणतरी तुमच्या आयुष्यात, असं कोणतरी असावं ज्याचा इमोशनल एलिमेंट नसेल पण आमच्या भल्यासाठी आम्हाला प्रॅक्टिकली सांगणं गरजेचं आहे. निश्चितपणे. आता रॅपिड फायर हा. G2 प्रस्तुत रॅपिड फायर. बरं तुम्ही खाता खाता उत्तर दिली तरी मला चालणार आहे. बरं तुम्ही खात असाल तर. Chips आहेत कारण. D2 करायला पाहिजे होतं, दे धक्का 2. अच्छा, नाही, G2चं असं D2 करा तुम्ही. नाही इथं D2 आणि इथं G2. G2 वाले D2 चा कार्यक्रम करतायत रे. किंवा D2 एक दिवशी G2 होतील ना. असं. ओके, रॅपिड फायर. रॅपिड फायर. पहिला प्रश्न सिद्धूला. हां, महेश मांजरेकर की रोहित शेट्टी? महेश मांजरेकर. मकरंद सर. गल्लीत गोंधळ की दे धक्का? हे उत्तर सोपं होतं. नाही, माझं उत्तर सोपं नव्हतं हा अच्छा नव्हतं. कारण दोन्ही व्यक्ती कमाल आहेत. बरोबर. रोहित शेट्टी ही कमाल प्रश्न माणूस आहे, महेश सर ही कमाल माणूस आहे. पण मुळात महेश सरांमुळे मी तिथपर्यंत पोहोचलोय. बरोबर. मराठी रंगभूमी, एकांकिका स्पर्धा, मराठी सिनेमा, नाटक म्हणून कुठेतरी मराठीच्या बाहेर जाऊन काम करायला मिळतं. इथून तिथे धक्का देणारे ते आहेत. हा, त्यामुळे रोहित शेट्टी सर आवडतीलच आणि त्यांच्यावर काम करायला आवडतं. पण महेश सरांमध्ये ते शक्य नाही. त्यामुळे कधी आलं तू आणखी स्टीव्हन स्पिलबर्ग बोलला असं तरी महेश सर. आणि हे कसं राजकीय आणि नाही कौटुंबिक माझा प्रश्न चुकला. महेश मांजरेकर की महेश मांजरेकर असं असायला हवं. पण मला दोन्ही कारण एक राजकीय आहे आणि एक कुटुंब आहे, त्यामुळे तसं दोघांना. आता एरवी तुम्ही लोक जेव्हा माध्यमांचे प्रतिनिधी असतात तेव्हा उगाच नटाला खेच करून तुम्हाला काय वाटतं सध्याच्या राजकीय संबंध नसतो. पण मी नेहमी असं म्हणतो की मी कलाकार म्हणून माझी भूमिका ही माझ्या चित्रकृतीतनं मांडतो. गल्लीत गोंधळ मधनं मी मांडलंय मला पॉलिटिकली काय वाटतं. तर ती एक गंमत आहे ना, माझी तीच रिॲक्शन आहे. म्हणजे शेवटी तो देवालाच सोन्याची टोपी घालतो इथपर्यंत आपलं म्हणणं असतं. त्यामुळे दोन्ही, आणि हे कुटुंब आहे. बरोबर. मराठी सिनेमा की बॉलिवूड? मराठी सिनेमा. मग अशी उत्तर दिलं. मराठी सिनेमा की मराठी सिनेमा असाच प्रश्न नाही, असायला. मराठी सिनेमा नाही, पण मला हे कळत नाही की असं नाही की मी बंगाली सिनेमा पण केला हो. महेश सरांमुळे. मला असं वाटतं की मला जे काही मराठीच्या बाहेर काम मिळत आहे किंवा मी जे काही काम करतोय, बॉलिवूड असेल, इंग्लिश असेल, तेलुगू, तमिळ असेल, पण माझा बेस हा मराठी आहे. आणि मी हेच म्हणतो की एकांकिका स्पर्धा, नाटक, म्हणजे तू असं बोललास ना नाटक का सिनेमा, तर माझं उत्तर नाटक आहे. कारण जी ओळख, जो कॉन्फिडन्स, जे सगळं रूपात बद्दलच्या न्यूनगंड काढण्याचं काम केलं ना ते मराठी रंगभूमीने केलं. अजूनही आपण ठोकळ्यावर आहोत. हां, त्यामुळे आजही ठोकळ्यांवर आहोत. मराठी इंडस्ट्री हा माझा पहिला प्रेफरन्स आहे आणि तो आयुष्यभर राहील. म्हणजे पहिली उत्तरपत्रिका ही मराठी इंडस्ट्री आहे आणि मग पुरवणी बाकीच्या लागतात असं म्हणूया आपण. डोसा सांग. हां, तो पण फन रिपब्लिकच्या इकडे तो आहे ना त्याच्याकडून. नाही त्याला दोन सांग. 2 डोसे सांगा. हां, डोसे कशासाठी? खाण्यासाठी. फन रिपब्लिकच्या बाजूला तो साऊथ इंडियन त्याच्याकडून मागवण्यासाठी. हे इन्स्टंट विडंबने. मकरंद अनासपुरे यांचं एक हिडन टॅलेंट जे माहीत नाही आहे. घरी बहुतेक मंडळींना माहिती असेल. दुनिया उसी की जमाना उसी का मोहब्बत में जो गया हो किसी का.
बात आहे. ही डन टॅलेंट आहे. हे डन हे done- टॅलेंट आम्हाला माहिती हे आहे. डन टॅलेंट आहे असं. बायको सोबत भांडण झालं की आधी सॉरी कोण म्हणतं? हे बघ आपलं, हे बघ तू लग्न झालं तुझं? लग्न झालंय माझं. हा मग तू का उत्तर माहितीये मनाला विचार मनाला. हा प्रश्न आहे. भांडण होतं का आधी बायकोची? भांडण होतच नाही पहिली गोष्ट. मी पहिलं बाबा आपण सॉरी म्हणून मोकळं बाहेर वेडायचं. हा प्रश्नच कसा येतो तुझ्याकडे? पहिलं आपण सॉरी म्हणा. राजकारणामध्ये तुम्हाला कोणत्या पक्षाची विचारधारा ही जरा जास्त जवळची वाटते तुमच्या दृष्टीने? इतका मी विचार नाही केलेला कधीच राजकारणाचा. म्हणजे माझे आत्मीयता जी आहे ती नाम फाउंडेशनच्या द्वारे मी केलेलीच आहे. बरोबर. त्याच्याशी जे जवळीक साधणार आहेत ते सगळे माझे, ते कुठल्याही पक्षातले असो. समाजकारणामध्ये रस असणारे राजकारणी तुमच्या आवडीचं? ज्यांना इल्युजन कळलं आहे, हा, असं आहे. म्हणजे हा सगळा भ्रम आहे, हा. खूप पैसे असणं, खूप हे असणं, हा भ्रम आहे हे ज्यांना कळलं ते सगळे. सिद्धूसाठी प्रश्न. महेश मांजरेकरांची अशी कुठली गोष्ट आहे जी आवडत नाही? आवडत नाही आवडत नाही अशी कुठली एखादी गोष्ट ते आहे? स्वतः म्हणजे मला हा लहानपणी मोठा कसा आहे म्हणजे मी त्यांच्यावर काम करतो पण स्वतःवर लक्ष कमी देतात ते. काम बिम करत असतील ना तर म्हणजे हे खरं मेधाताईंचं पण आमच्या सगळ्यांचंच म्हणणं आहे की ते झपाटल्याप्रमाणे काम करतात. बेदरकार आहेत ते. ते स्वतःकडे लक्ष देत नाही कधी कधी असं आपण म्हणतो. सिद्धूबद्दल एक न आवडणारी गोष्ट? सध्या काय सर असं करणं भाऊजी लय वाढले सध्या खूप वाढले. म्हणजे फक्त सिद्धूबद्दलच आहे की सगळ्यांबद्दल आहे? ज्यांचे आहेत ज्यांना अजूनही सगळे आहेत त्यांना. असं हीच ती वेळ. तुम्ही दोघांनी सुद्धा फार तुमच्या सगळ्या बिझी शेड्यूलमधनं वेळात वेळ काढून आमच्या लोकमतच्या फिल्मी पंचायतवरती आमच्याशी या छान गप्पा मारल्या त्याबद्दल खूप थँक्यू. आणि दे धक्का 2 साठी पुन्हा धक्कासाठी तुम्हाला आणि सगळ्या टीमला खूप खूप आमच्याकडनं अगदी मनापासून G2 भरून 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 तुम्हाला शुभेच्छा करत. धक्का जवळपासच्या चित्रपटगृहात जाऊन पाहावा अशी कळकळीची विनंती या लोकमत परिवाराच्या प्लॅटफॉर्मवर करतो. धन्यवाद. आणि जवळ थिएटर नसेल तर थोडं लांब जाऊन बघितलं तरी काही हरकत नाही आहे. विचारायचं आहे का? विचार ना. विचार विचार. कुठे होतास तू? त्याला उशिरा धक्का दिला वाटतं. जसं दे धक्का फर्स्ट पार्टमध्ये तू परिणामांची पर्वा न करता तू सायरी जिंकली पाहिजे किंवा सायरी त्या स्पर्धेत जिंकली पाहिजेस त्यासाठी तू खूप काही केलंस. म्हणजे ते टमटम चोरणं असो किंवा मग ते मेडिसिन्स या दुकानातून त्या दुकानात तू जाऊन ते केलंस तू. तर मग माझा असा प्रश्न आहे की चांगल्या गोष्टी घडण्यासाठी एक बोलतात ना खोटं बोलावं लागतं, गरजेचं आहे की खोटं बोलणं चांगल्या गोष्टी घडण्यासाठी किंवा असं काही करण्याचं गरजेचं आहे का? नाही मला वाटतं की तुमच्या मनात त्याच्याविषयीचा ती भावना करेक्ट असेल तर ती चुकीची गोष्ट नसते. ती त्या क्षणाला चुकीची वाटेल पण जेव्हा ती कळते की चुकीची नाही किंवा त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही कसे वागता. कधी कधी म्हणजे असं असतं ना की आत्ता गरज आहे मला, आत्ता मला समजा ह्याला काय कोण फ्रॅक्चर काहीतरी कोणाला लागलं आणि बाहेर एक गाडी आहे ती चावी ऑन आहे आणि मला ती घेऊन जायची तर मी विचार करणार मी याला गाडी टाकेन ती गाडी घेऊन जाईल. लोकांसाठी मी ती गाडी त्यांच्या दृष्टीने चोरलेली असेल पण कुठल्या तरी कामासाठी घेऊन चालतो. सो मला म्हणते ती गोष्ट करताना तुम्ही जर क्लिअर असाल की तुमच्या मनात भावना प्युअर असेल तर ती चुकीची नसते असं मला वाटतं. थँक्यू 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 फ्रेंड. चला हे आपल्याला आहे. नाही आपल्याला आहे. त्यांनी लय खाल्लेत ते. मजा आली रे.